आणि यापुढची बातमी राज्यभरातल्या पावसाची आहे। मंगळवारी मुंबईमध्ये अगदी धुमशान घातलेल्या पावसानं आता काहीशी उसंत घेतली आहे। मात्र राज्यातल्या अनेक भागात पावसाचा जोर कायम आहे। अशातच धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे धरणातनं विसर्ग केला जातोय आणि यामुळे बऱ्याचशा भागांना पुराचाही वेढा पडलाय। राज्यभरात सुरू असलेल्या पावसामुळे प्रशासन सुद्धा अलर्ट मोडवर आहे। राज्यभरात पावसाची कोसळधार, अनेक भागांना पाण्याचा वेढा, धरणातल्या विसर्गामुळे सतर्कतेचा इशारा। मुंबईत पावसाचा जोर काही अंशी कमी झालेला असला तरी राज्यात मात्र पाऊस ओसरलेला नाहीये। कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नाशिकसह उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर कायम आहे। कोल्हापूरसह घाटमाथ्यावरती पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापुरातनं वाहत असलेल्या पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। पंचगंगा नदीनं धोक्याच्या पातळीकडे वाटचाल सुरू केली आहे। त्यामुळे संपूर्ण परिसरातली शेती आणि आजूबाजूच्या परिसरात पंचगंगेचं पाणी शिरलंय। पंचगंगेचं उगमस्थान असलेल्या प्रयाग चिखलीमधलं दत्त मंदिरही पाण्याखाली गेलंय। कोल्हापूरची पंचगंगा ज्या ठिकाणी उगम पावते त्या ठिकाणी मी सध्या आहे। प्रयाग चिखली या लोकेशनवरती या ठिकाणी पाहायला गेलं तर या ठिकाणी संपूर्णपणे या सगळ्या परिसराला नदीपात्राच्या पाण्याचा वेढा आहे तो बसल्याचा आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी 5 नद्या आहेत ते एकत्र येतात आणि तिथून पुढे आहे ती पंचगंगा ही आहे ते या ठिकाणी उगम पावते। शाहूवाडी तालुक्यातल्या कांसा खोऱ्यात अतिवृष्टीमुळे मालेवाडी गावाशेजारच्या विरणे रस्त्यावर 4 ते 5 फुटांचं पाणी आलंय। यामुळे इथली वाहतूक विस्कळीत झाली आहे। वारणा नदीमधनं 35,000 क्युसेस पाणी हे नदीपात्रात सोडलं जात आहे। त्यामुळे मालेवाडीसह नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। कोल्हापुरातील नृसिंहवाडीचं श्री दत्त मंदिरही पाण्याखाली आहे। इथे उत्सव मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मंदिर परिसरात गर्दी केली आहे। तर कोयना, वारणा आणि राधानगरी या धरणातनं होणाऱ्या विसर्गामुळे शिरोळ परिसराला पुराची धास्ती सतावू लागली आहे। कोयना नगर परिसरातही पावसाचा कहर सुरू असून कोयना धरणातनं विसर्ग सुरू झालाय। कराड चिपळूण मार्गावरती पाणी येऊन हा रस्ता काही काळासाठी बंद करण्यात आला होता। कराड शहरातील कृष्णाबाई मंदिर आणि मारुतीचं मंदिरही पाण्याखाली गेलंय। कृष्णा, वेण्णा आणि कोयना नदीला पूर आलाय। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागातील 6 तालुक्यातील 11 पुलांवरनं पाणी गेल्यामुळे वाहतुकीला मोठा फटका बसलाय। धरणांमधून सध्या पाण्याचा विसर्ग होतोय। विसर्ग केल्यानंतर नद्यांची काय परिस्थिती आहे हे मी तुम्हाला दाखवतोय। आपण पाहू शकता मी सध्या कृष्णा आणि वेण्णा नदीचा ज्या ठिकाणी संगम होतो त्या माहुली या ठिकाणी आहे। तुम्हाला इथलं सगळं मी दृश्य दाखवतोय। आपण पाहू शकता या ठिकाणी धोम धरणामधून आणि कनेर धरणामधून विसर्ग केल्यानंतर या दोन्हीही नद्यांची पाणी पातळी वाढल्याचं चित्र एकूणच आपल्याला पाहायला मिळते। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस सुरूच आहे। 6 तालुक्यातील 129 कुटुंबातल्या 361 जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय। नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा मिळालाय। तर सांगलीच्या चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी कायम आहे। चांदोली धरणामधनं 39,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सध्या वारणा नदीपात्रात सुरू आहे। यामुळे वारणा नदी ही पात्राबाहेर गेली आहे। नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा मिळालाय। सांगलीमध्ये कृष्णा नदीच्या पाणी पातळीतली वाढ सुरूच आहे। पाण्याची पातळी जवळपास 35 फुटांवर पोहोचलेली असून शहरातल्या पूरपट्ट्यात कृष्णेचं पाणी शिरू लागलंय। त्यामुळे 100 पेक्षा अधिक कुटुंबाचं स्थलांतर करण्यात आलं। महापालिकेतर्फे काल दुपारपासूनच पुकारण्यात येत होते स्थलांतर रात्री आणि आता सकाळी पण महापालिकेनं त्यांच्यासाठी वाहन व्यवस्था केलेली आहे। निवारा केंद्र आपलं रोटरी क्लबला आणि मार्केट यार्डमध्ये ठेवलेलं आहे। तर त्यांची संपूर्ण व्यवस्था केलेली आहे, नाश्त्यापासून जेवणाची सगळी। नाशिक शहर आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर कायम आहे। गंगापूर धरणातनं पाण्याचा विसर्ग वाढवला गेल्यानं गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। पुराचं पाणी वाढलंय।
त्यामुळे नाशिकच्या गोदाकाठावरती भरणारा आठवडी बाजारही रद्द करण्यात आलाय. गोदावरीच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाल्यानं नदी किनारी पार्क केलेली अनेक वाहनं पाण्यातच अडकली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत ही वाहनं पाण्याबाहेर काढली. नाशिक शहरासह गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पडणाऱ्या संततधार पावसामुळे गोदावरी नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातोय. नाशिक शहरामध्ये देखील पाऊस पडतोय आणि त्यामुळे आता गोदावरी नदी दुथडी भरून वाहताना पाहायला मिळते. माझ्या मागच्या बाजूला नाशिकच्या रामकुंड, लक्ष्मणकुंड आणि सीताकुंडाची ही दृश्य आपण बघतोय. या सगळ्याच गोदाकाठच्या मंदिरांना पुराच्या पाण्यानं आता वेढा द्यायला सुरुवात केलेली आहे. सिद्ध पातळेश्वराचं मंदिर आपल्याला दृश्यांमध्ये दिसतंय. सिद्ध पातळेश्वराच्या मंदिराला पुराच्या पाण्यानं पूर्णतः वेढा दिलेला आहे. तर पुण्यातही पावसाचा फटका बसलाय. पुण्यातल्या एकता नगरला पाण्याचा वेढा पडलाय. इथल्या अनेक सोसायट्या पाण्याखाली गेल्या. मुठा नदीचं रौद्र रूप पुण्यात पाहायला मिळतंय. पुण्यातल्या खडकवासला धरणातनं पाण्याचा विसर्ग सुरू झालाय. त्यामुळे मुळा आणि मुठा नदीकाठी पाणीच पाणी झाल्याचं चित्र आहे. नदीपात्राजवळून होणारी वाहतूक सुद्धा आता बंद झाली आहे. कालपासून आपण बघतोय की भिडेपूल असेल किंवा मुळा मुठा नदी पात्रातले जे रस्ते आहेत त्या रस्त्यांवर पाणीच पाणी जे आहे ते कालपासून आलेले आहे. सगळ्या परिसरातील वाहतूक कालपासून बंद करण्यात आलेली आहे. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग झाल्यानंतर मुळा मुठा नदी पात्र जे शहरालगत आहे, पुणे शहराच्या 2 भागांना जोडणारं हे पात्र आहे, त्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते आता आलेलं पाहायला मिळते. पुण्यातील ओंकारेश्वर मंदिरही पाण्याखाली गेलेलं. शनिवार पेठेतील ऐतिहासिक अशा ओंकारेश्वर मंदिरात पाणी शिरल्यानं हे मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आलंय. एकूणच पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रासह राज्याच्या विविध भागात पावसाचा जोर कायम असून प्रशासन अलर्ट मोडवर आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.